नमस्कार मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आज व्हिडिओ कशाचा आहे. आणि हा व्हिडिओ आहे ज्या दिव्यांग लोकांकडे जे दवाखान्यामधील हॉस्पिटलमधील जुने अपंगाचे प्रमाणपत्र आहे ते आता चालणार नाही आहे. कारण की महाराष्ट्र सरकारने नवीन जी.आर. दिलेला आहे आपल्याला. तेच आता आपण बघूया. कारण की 2016 पासून UDID कार्ड आपल्याला मिळालं. ज्यांच्याकडे UDID कार्ड असेल त्यांनाच पूर्ण सेवा देण्यात येईल. तेच आपण आज बघणार आहे. चला तर मग आपण ते बघूया. महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे हा. दिव्यांग कल्याण आयुक्तालय 3 चर्चपथ महाराष्ट्र राज्य पुणे 411001 दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. फॅक्स क्रमांक दिलेला आहे आपल्याला बघू शकता. आणि त्यांचा ईमेल ID पण आपल्याला दिलेली आहे. त्यांनी आपल्याला महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक पत्र पाठवलं होतं. ते आपण बघूया. दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडून महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांच्या संदर्भात सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत व महानगरपालिका यांना सूचना. शासनाच्या आदेशानुसार ओरिजिनल दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम सन 2016 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओरिजिनल अपंगासाठी अपंग कायदा लागू करण्यात आला असून शासनाच्या अधिनियमातील ज्या दिव्यांग बांधवांनी युनिक डिसेबिलिटी ID गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशा स्वरूपात प्रमाणपत्र असतील त्याच अपंग बांधवांना 5% निधीचा व संजय गांधी निराधार सर्व अनुदान योजनेचा लाभ देण्यात येईल, अन्यथा नाही. म्हणजे आता ज्या दिव्यांग बांधवाकडे 2016च्या अगोदर जे जुने डिसेबिलिटी म्हणजे अपंग प्रमाणपत्र असेल ते आता चालणार नाही यांचं असं म्हणणं. आता नवीन डिसेबिलिटी म्हणजे UDID कार्ड आलं आहे ते सर्वांनी काढून घ्यायचं, नाहीतर तुम्हाला इथून 1 वर्षांनी ना 5%चा निधी भेटेल ना संजय गांधी निराधार योजना कोणत्याच योजना तुम्हाला भेटेल नाही. त्यासाठी तुम्हाला UDID कार्ड काढावेच लागेल. हे UDID कार्ड खूप गरजेचं आहे. तुम्ही काढले याच्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल. मी आता पण म्हणतो ज्या दिव्यांग बांधवांनी UDID कार्ड काढले नसेल त्यांनी UDID कार्ड जरूर काढा आणि ते UDID कार्ड 15 दिवसामध्ये आतमध्ये तुमच्या जवळ येऊन जाईल. तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून घे जा. हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी असेल त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये फॉर्म जमा करून डॉक्टर तपासणी करून तुम्हाला सगळं समजवण्यात येईल आणि 15 दिवसांनी तुम्हाला UDID कार्ड तुमच्या एक तर ऑनलाईन निघणार नाही तर तुमच्या घरी पोस्टाने येऊन जाईल. जे व्यक्ती अस्थिव्यंग, मूकबधीर, कर्णबधीर, दोन्ही डोळ्याने, हातापायाने पूर्ण अपंगत्व नसून अपंगाच्या नावावर अपंगाचे अनुदान घेणारी चेष्टा करत असतील असे व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर 1 लाख रुपयाची दंडाची व 1 वर्ष कारावासाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जे व्यक्ती अस्थिव्यंग, मूकबधीर, कर्णबधीर अशा याचे चेष्टा करत असतात त्यांच्यावर 1 लाख रुपये दंड आणि 1 वर्ष जेल म्हणजे कारागृह अशी त्यांना सजा आहे. ज्यांना पण असं वाटेल असेल का बा हा व्यक्ती चेष्टा करत असेल त्यांनी बिंदास समाज कल्याण आयुक्तामध्ये त्यांची कंप्लेंट करावी. त्यांची कंप्लेंट झाल्यावर त्याच्यावर कारवाई होईल. खूप मोठं रॅकेट आहे. जे अपंग व्यक्ती नाही त्यांनी पण अपंगाचं प्रमाणपत्र काढलेलं आहे. त्यांना जॉबसाठी वगैरे कुठे पण सवलतसाठी किंवा पगार चालू करण्यासाठी खूप लोकांनी असे खोटे प्रमाणपत्र काढले आहे. त्यांच्यावर जरूर कारवाई करा. सन 2018च्या कायद्यातील अंमलबजावणी सन 21 पासून कायदा लागू. म्हणजे हा कायदा आता 2018च्या कायद्याची अंमलबजावणी आहे आणि 2021 पासून हा कायदा पूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे. त्यांच्याकडे UDID कार्ड नसेल, युनिक डिसेबिलिटी ID गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची UDID कार्ड नसेल त्यांसाठी मी म्हणतो त्यांनी लवकरात लवकर आपले UDID कार्ड बनवून घ्यावे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून. आणि मी तुम्हाला माझ्या फेसबुक ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळत राहील. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की तुम्हाला सगळ्यात पहिले चॅनलवरचे व्हिडिओ मिळावे. धन्यवाद.